दशक 7वा समास 6वा बद्ध मुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव सम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लङ्कापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. आज समर्थांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांनाही प्रणाम. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यत्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचरं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जले विष्णु स्थले विष्णु, विष्णु पर्वतमस्तके. ज्वालामाला कुले विष्णु, सर्वं विष्णुमयं जगत्. तिथिर्विष्णु दिनं विष्णु, नक्षत्रं विष्णुरेव च. योगश्च विष्णुकुलश्चैव, ग्रहाः कालमयं हरिः. कर्ता विष्णु रविकर्म, विष्णुश्रद्देश एव च. यतो विष्णुपदार्थश्च विष्णुराज्यं हविस्तथा. स्थानं देशश्च कालश्च विष्णुरूपे प्रतिष्ठितं. द्रव्यं विष्णुश्च विश्वं, सर्वं विष्णुमयं जगत्. यजमानो भवेद्विष्णु, विष्णुराचार्य एव च. ज्ञानं क्रिया विधिर्विष्णु, सर्वं विष्णुमयं जगत्. दर्भो विष्णु, जलं विष्णु, पुष्पं विष्णुरेव च. हस्ताक्षरं विष्णुरेव, सर्वं विष्णुमयं जगत्. हस्ताक्षरं विष्णुरेव, सर्वं विष्णुमयं जगत्. हस्ताक्षरं विष्णुरेव, सर्वं विष्णुमयं जगत्. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा समास 6वा बद्धमुक्त निरूपण जो आपण सध्या चिंतन चाललंय, ते अगदी शिष्याचंच वर्णन चाललंय.
आणि शिष्यांनी जे असंख्य प्रश्न विचारले आहेत आणि त्यांनी जास्त वेळ घेतला आहे. आता आज नेमकी कल्याण स्वामींची पुण्यतिथी आहे, म्हणजे त्यांचाच प्रश्न आहे, त्यांचाच अध्याय आहे, सांगणारे सद्गुरू आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर अतिशय उच्च दर्जाचं असं ते चिंतन आपलं होणार आहे. कारण समर्थ म्हणजे सत्शिष्य आणि सद्गुरू एकाच पातळीवर येऊन आता थांबलेले आहेत. आणि शिष्यांनी जे विचारले प्रश्न ते सगळे समर्थांना खूप आनंदी करू सोडत आहेत की अशा प्रकारचे जर प्रश्न मनात असतील तर आतापर्यंतचं जे आपण जे सांगितलं आहे, जे ज्ञान दिलं आहे ते यांनी आपल्या हृदयामध्ये विराजमान त्याच्या आता ते झालेलं आहे, याची खात्री त्यांना पटली. त्यामुळे प्रश्न संख्या खूप आहे. प्रश्न कल्याणाचे प्रश्न, अर्थात शिष्य म्हणजे कल्याणच आहे आणि कल्याणांचीच आज पुण्यतिथी आहे. त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते. समर्थांचा लाडका शिष्य कल्याण, त्याची आज पुण्यतिथी आहे. त्यांनीच लिखाण केलं आहे, त्यांचेच प्रश्न आहे आणि उत्तर देणारे समर्थ आहेत. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोण मुक्त आहे आणि कोणाला त्रास नाही आहे. कुणाला त्रास नाही, कोण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणार आहे, कोण भवसागरातून पार पडणार आहे. वेद वेगळं सांगतो, भक्ती वेगळं सांगतं आणि सत्य एक समोर जे आहे सत्याचं स्वरूप, याचं सगळ्याचं जर आपल्याला थोडक्यात परामर्श घ्यायचा असेल, अगदी थोडक्यात, तर सत्यम परम ब्रह्म, सत्यम परम धीमही, सत्य एकच खरं आहे, बाकी सगळं परिवर्तन होणार आहे. आणि सत्य काय आहे? सत्य काय आहे की आत्मा आणि परमात्मा या दोन्ही गोष्टी अशा आहेत की ज्या कधीही संपू शकत नाही. परमात्मा तो तर परमात्मा आहे, त्याच्या त्यांनी जो अंशरूप आपल्याला दिला आहे तो आत्मासुद्धा अमर आहे. आपण अमर आहोत हे जे आपल्याला नेहमी वाटतं ते देहरूपाने अमरत्व नसून ते आत्मा त्याचा अमर आहे, त्याची जाणीव होणं म्हणजे त्याला आपण ब्रह्मजिज्ञासा. ह्याच एका पातळीवर एकदा का स्वतःचं स्वरूप कळलं की स्वतः कोण आहोत हे जर कळलं तर या सगळ्या गोष्टीचं सार हेच आहे की परमात्मा आणि आत्मा हे अमरतत्व आहे आणि ते अमरतत्व आपल्यामध्ये जागृत आहे, याची जाणीव आपल्याला होणं म्हणजे शिष्यांनी सद्गुरूंच्या मुखातून सांगितलेली वचनं त्याचं खरं श्रवण होणं आहे. जय जय रघुवीर समर्थ. या श्रवणामुळे होणार काय आहे त्याचं एक त्यांनी त्याच्यावरती सांगितलं. हे जे सत्य आहे ते दिसेल कसं? ते दिसेल असं की ज्या ठिकाणी समाधान स्थिर राहत असेल, आनंद स्थिर राहत असेल तर तो आनंद आणि समाधान म्हणजेच ते सत्य स्वरूप आहे. कारण सत्य सतत समाधानी आणि आनंद स्वरूप आहे, त्याला कशाचाही लेप नाही आहे, ते निर्लेप आहे. कशाचाही लेप त्याला नाही, कशाचा त्रास नाही, कशाचा आनंद नाही, ते खरंच स्वतःच्या स्थितीमध्ये शांत आहे, समाधानी आहे. मग या सगळ्या गोष्टी जर इतक्या स्पष्ट झाल्या तर ज्या कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल ते काय आहे, कोणत्या गोष्टीचा सुख होत असेल ते काय आहे, ज्या गोष्टीतून दुःख होत असेल ते काय आहे, जर त्यांनी एक स्पष्ट सांगितलं आहे की सत्य एक आहे की ज्या ठिकाणी फक्त समाधान, फक्त आनंद या गोष्टी असतात, कारण आनंदाचाच आपण अंश आहोत. मग ह्या आनंदाचा अंश असल्यानंतर बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या देहाच्या संबंधित आहेत. याचं कारणही आहे त्याला की आपण इतके जन्म घेतले आहेत, त्या जन्माचे संस्कार घेत घेत या आत्म्यांनी हा देह प्राप्त केलेला आहे. आतापर्यंत जी देह आहेत ते सगळ्या देहामध्ये काय होत होतं की हे कळतच नव्हतं, ही जाणीवच नव्हती. कोणत्याही योनीमध्ये असलो, नीच योनी म्हणजे पशु पक्षी प्राणी झाडं, या योनीमध्ये जेव्हा असू तेव्हा तर ती भोग योनी आहे, भोगल्याशिवाय त्यांच्याजवळ गत्यंतर नाही. त्यामुळे आपण ते भोगून मुक्त होऊन त्यातून बाहेर पडून त्या जीवानी मुक्ती होऊन त्याचं पापपुण्याचा हिशोब बरोबर झाला आणि त्याला पुन्हा त्याच आत्म्याला, त्याच अंशाला या देहामध्ये स्थापन केला. बरं, याही देहामध्ये विशेष काय आहे की हा जो नरदेह आहे तो नरदेहसुद्धा पहिला नसेल कदाचित, कारण या योनीतून आपल्यासोबत आणण्यासारखं काही नाही आहे. जर स्पष्ट सांगितलं की नीच योनीमध्ये, पशु योनीमध्ये आणण्यासारखं काही नाही आहे. एकदा जीवनात आलो, जन्म झाला, जे आहे समोर ते भोगलं, भीती दया जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी भोगल्या आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याचं कर्मच नाही आहे ना, कर्म काहीच घडत नाही. मग त्यामुळे कर्माचा हिशोब होण्याचा प्रश्नच नाही. उलट तीच कर्मयोनी आहे की असं कुठेतरी काहीतरी केलं म्हणून बैलाचा जन्म प्राप्त झाला, असं काहीतरी केलं म्हणून वृश्चिक झाला, असं काहीतरी केलं म्हणून कावळा झाला, असं काहीतरी कर्म आहे बद्ध की ज्यामुळे झाडं झाली तयार.
पण त्या झाडांच्या योनीमध्ये सुद्धा ते परोपकार करून आणि त्यांच्यासाठी जे काही कर्म नियोजित आहे आपोआप नैसर्गिकपणे, म्हणजे त्यांचं स्वतःचं कर्म हिशोबच नाही आहे काही, त्यांच्या स्वतःच्या कर्माचा हिशेब नाही, कारण ते कर्म एकत्र आणूनच ते भोगून मुक्त होणार आहे. आणि मग मोकून मुक्त म्हणजे या योनीचा संबंधच नाही आहे, स्वतःच्या उद्धारासाठी या योनींचा संबंध नाही, ते भोगून संपवणार आहे. तशीच देवयोनी जी आहे ते सुद्धा भोगून संपवत आहेत, कारण ते पुन्हा भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर येणार आहे. मग या पृथ्वीवर येणारी कोणती योनी अशी आहे की जी योनी भोगून संपवू शकते? तिला फ्री विल ज्याला म्हणतो, ज्याला स्वतःची इच्छाशक्ती आहे, अशी कोणती योनी आहे? अर्थात देहयोनी, आपली ही नरयोनी आहे. बरं, या योनीमध्ये सुद्धा आपला पहिलाच जन्म असेल असंही नाही, कारण अज्ञानामध्ये जगणारे जीव जेव्हा आपण बघतो, किंवा ज्यांना त्रास देणारे जीव, राक्षस योनी ज्याला म्हणतो आपण, की जे राक्षसासारखे वागतात, ते दुर्वर्तन करतात, सर्वसाधारण लोकांबद्दल बोलत नाही, जे दुर्वर्तन करतात, मग ह्या लोकांची योनी, मग त्यांना नाही का मुक्ती? त्यांची मुक्तीची नाही, ती भोगाचीच योनी आहे. मागच्या जन्मी कोणता तरी हिशोब राहिला तो पूर्ण करतील आणि मरतील, मृत्यूला, आणि त्यांच्यामध्ये सुटकेचा प्रश्न नाही, त्यांना पुन्हा यायचंच आहे. एवढे सगळे कष्ट झाल्यानंतर काहीतरी आणखी नीचे योनी भोगून आणि मुक्त होतील. त्यांना हा मुक्ततेचा स्वतःची फ्री विल शक्य नाही आहे, कारण त्यांचं कर्म असं आहे. म्हणजे याही कर्मामध्ये आपण बसत नाही. जर सद्गुरू कृपा झाली आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात आलो तर या सगळ्या गोष्टी ना नीच योनी तर नाहीच आहे, त्यानंतर कर्म वाईट करणारी योनीसुद्धा नाही, ज्याची जाणीव झाली असं सद्गुरूंचं स्थान आपल्या हृदयात आहे म्हटल्याबरोबर या सगळ्या बाकी का गोष्टींचा विनाश होतो, हे सत्य आहे. त्यामुळे आता हा जो मार्ग आहे त्या ठिकाणी मुक्तीची शक्यता आहे. म्हणजे नरदेह मिळणंच तर आधी कठीण आहे. नरदेह मिळाल्यानंतर ही जाणीव होणं, आधी कितीही अक्षम्य अपराध केलेले असले आणि जाणीव जर झाली, त्याचं उदाहरण रामांचं चरित्र लिहिणारे वाल्मिकीच आहेत ना. अतिशय वाईट 7 रांजणं भरली त्यांच्या पापानी. म्हणजे नरयोनीमध्ये जन्म मिळून पाप करत होता, वाल्या कोळी इतका पाप करत होता की त्याची एक मेल्यानंतर त्याचं मुख जर तो एका रांजणात टाकत असेल, अशी 7 रांजणं भरली. इतका पापी, अजामेळ पण पापी. ह्या सगळ्या पापी लोकांना सुद्धा जर जाणीव झाली, अचानकपणे सद्गुरू आले, जसे नारद आले, म्हणजे हे अगदी एक्स्ट्रीम उदाहरण आहे. अतिशय वाईट आणि अतिशय चांगलं, इतकं चांगलं की त्यांच्या नावाने आपली मुक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ. सर्वसाधारण जीवन जगणारे वेगळे, असे पश्चात्ताप झाल्यानंतर वारूळ अंगावर येईपर्यंत तपश्चर्या करणारे वाल्मिकी, या सगळ्या गोष्टी जेव्हा अजामिळसुद्धा स्वतःच्या मुलाचं नाव घेऊन मुक्त होतोय म्हणे, पण त्याला मुक्त नाही केलं. ती कथा तिथे संपत नाही. त्यांनी सांगितलं, तुला एक संधी देतो, जर तू नारायण नाव घेतलं, कारण तो सत्ययुगातला काळ आहे, आधीचा काळ आहे, त्या ठिकाणी संधी मिळत होती. आता तर आयुष्यही कमी आहे. त्या ठिकाणी त्याला संधी की तू पुन्हा चांगलं वागून बघ. जेव्हा जाणीव झाली, मग त्या जाणीवेनंतर त्याचं आयुष्य बदललं आहे. बदललं म्हणजे आख्यान आलं आहे भागवतामध्ये त्याचं. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर नरदेह मिळणंसुद्धा तसं दुर्लभच आहे. आणि त्या नरदेहातून आपल्याला जाणीव होणं म्हणजे सद्गुरू जीवनात येणं, ही सगळ्यात मोठी प्राप्ती आहे. सर्वोच्च प्राप्ती म्हणून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो सर्वोत्तमाचा दास होतो तोच फक्त आपल्याला या अवस्थेमध्ये येऊ शकतो की मुक्तीची शक्यता तरी निर्माण होते. आणि मुक्ती म्हणजे काय, याचं सुद्धा साधारण विवेचन आपण केलं आहे की मुक्ती म्हणजे समाधान. म्हणजे याही वेळी असेल तर आपण मुक्त आहोत, नसेल तर साधना चालू ठेवायची की समाधानातच मुक्ती आहे आणि समाधान म्हणजेच मुक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ. याच्या कितीतरी पोस्ट आपण आता व्हॉट्सअपवर ऐकत असतो, कारण सगळेजण सहजतेकडे वळलेले आहेत. सहज सुंदर श्रीराम, सहजतेमध्ये जे साध्य होतं की नाही ते कष्टाने साध्य होत नाही. शरणागतीने जे साध्य होतं ते कशानेच साध्य होत नाही. आता एक साधारण उदाहरण आपल्या, कारण आज आपला हा दशक संपतो आहे, त्यामुळे आपल्याला 2 मिनटं यावरती चर्चा करता येऊ शकते. साधारण शरणागतीचं उदाहरण सर्वसाधारण व्यवहारामध्ये जर आपण घेतलं तर व्यवहारामध्ये आपण जर एखादा निर्णय घेतला लग्नानंतर, अर्थात लग्नानंतरच आपलं आयुष्य सुरू होतं, त्या लग्नानंतर जर आपण निर्णय घेतला की आपल्याला नोकरी करायची आहे, म्हणजे शरणागती पत्करली नाही, पत्करावी न पत्करावी हा वेगळा विषय आहे. पण जर आपण असा निर्णय घेतला की आपल्याला नोकरी करायची आहे, तर नोकरी करण्यासाठी जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो,
अतिशय गोड गोड असे जीवनातले प्रसंग आपल्या हातातून सुटतातच की नाही. कितीतरी वेळा लहान मुलं जे आपली असतात त्यांच्या बाबतीत ज्या काही चांगल्या घटना घडतात, आपण दिवसभर त्यांचं कौतुक करू शकत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातातून निसटतात की नाही. त्यामुळे एक मोठी गोष्ट जेव्हा आपण ठरवली, तर ती मोठी गोष्ट ठरवल्याबरोबर लहान गोष्टी हातातल्या सुटतात. हातातल्या सुटू द्यायच्या नसतील तर नोकरी आणि घर हा प्रश्न नाही, प्रत्येक क्षणाचा उपभोग घेण्याचं जर ठरवलं ना, तर काही असे निर्णय घेताच येणार नाहीत. निर्णय घेताना प्राधान्यक्रम कशाला द्यायचा असा जर विचार एखाद्याने केला ना, तर त्या क्षणाचा फायदा घेतल्यानंतर त्या क्षणामध्ये तो आनंदी होतो. म्हणजे संसाराची शरणागती झाली. संसाराची शरणागती म्हणजे नम्रता आणि असं नाही, त्या संसारामध्ये जे काही आवश्यक आहे, तर संसार म्हणजे गृहस्थाश्रम आहे. मग गृहस्थाश्रम जर स्वीकारला तर त्याला शरणागती जर आपण केली तर त्यापासून मिळणारं 100% सुख आपल्याला मिळू शकतं, जर आपण काही वेगळे निर्णय घेतले नाही तर. आणि तीच ओढाताण करत जर आपण काही दुसरे निर्णय घेतले, हे एक साधारण उदाहरणासाठी बोलते आहे फक्त. जर समजा काही वेगळा निर्णय घेतला तर त्या निर्णयामुळे आपल्या हातचे असंख्य आनंदाचे क्षण निसटतात. तसंच उदाहरण परदेशी जाण्याचं आहे. मधल्या 25 वर्षापूर्वी जे लोक परदेशी गेले त्यांना खरंच भारतातलं सुख मिळालं नाही, आईवडिलांचं सुख मिळालं नाही, घरातलं सुख मिळालं नाही. त्यावर सुखावर पाय ठेवून आणि ते लोक गेले. त्यानंतर जेव्हा काही मिळालं असेल, ते मिळवत असताना भलेही आनंद असेल, नंतर कधी काही जर शांतपणे विचार केला, 30 30 30 आणि 10 असा जर आपल्या आयुष्याचा स्पॅन काढला, तर कोणत्या तरी क्षणी असं वाटतं आपल्या हातातून काहीतरी निसटलं. त्यापेक्षा निर्णय घेत असताना प्रत्येक गोष्ट निर्णयावर अवलंबून आहे. तो निर्णय घेत असताना क्षणाचा आनंद घेण्याची आणि ती मॅच्युरिटी आपल्याला लहान वयात येऊ शकत नाही. त्यामुळे तो मायेचा प्रभाव आहे. हे एक उदाहरण रूपाने आहे, ते करणं आहे. जो निर्णय घेतला तो उत्तम आहे. त्यामुळे संसाराला हातभार लागला तेही उत्तम आहे. सगळंच उत्तम आहे. पण आपल्या हातातून काही गोष्टी निसटून जातात. नंतर जेव्हा नातवाकडे बघितलं एखाद्या वेळेस, तेव्हा लक्षात येतं की आपली मुलंही तशीच होती, पण ते सुख आपल्याजवळ नव्हतं, कारण आपण घेतलेला निर्णय वेगळा होता. तर या सगळ्या गोष्टींचा हा सत्यावर आधारित नाही, हा संसारावर आधारित उदाहरण आहे. म्हणजे क्षणाक्षणाचा आनंद घेण्याची जर वृत्ती असेल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्त्री आणि पुरुष आनंदी होऊ शकतो, होण्याची शक्यता आहे. पण शक्यतेला आपण किती प्राधान्य देतो हा निर्णय आपला आहे ना. हा मुद्दा पटला की नाही. हा निर्णय जो आपण घेतो त्यावरती आपला आनंद अवलंबून आहे. कदाचित त्या निर्णयाने आपल्याला आनंद मिळतही असेल, पण तो आनंद शाश्वत होता का, आणि या घरातून मिळणारा शाश्वत खरा होता का, या दोन्ही गोष्टींचं साधक बाधक चर्चा होऊ शकते. प्रत्यक्षामध्ये मायेमध्ये खरं सुख कुठेच मिळत नाही. जय जय रघुवीर समर्थ. पण निर्णयामुळे काही काळाकरता आनंद जो झाला तो सुद्धा मायेतलाच आनंद आहे. मायेच्या वर जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा अर्थ उलगडतो. म्हणजे हा संसारातलं उदाहरण आहे. तसं परमार्थामध्ये जर सद्गुरूंच्या मागे जायचं ठरवलं, हे जर प्राधान्यक्रम आला, तर बाकी या गोष्टी आपोआपच थोड्या अंधुक होतात. प्रत्यक्षात नाही असं नाहीच आहे, काही सगळं आहे, पण असून नाही असं वाटणं ही सद्गुरूंची कृपा आहे. मग या सद्गुरूंच्या कृपेची जो पात्रता असते ती शरणागती म्हणजे संसारातही आवश्यक आहे. शरणागतीद्वारे जे मिळतं ते सुख खरंच शाश्वत सुख मिळतं. मी स्वतःहून शरण गेली आहे, कोणाची काहीही अपेक्षा नाही. माझी स्वतःची शरणागती आहे की मला हे करायचं आहे आणि यातून मला आनंद मिळतो. मग ती शरणागतीतून जो मिळणारा आनंद आहे तो शाश्वत आहे. तो संसारात असो, मग संसारातच जर शरणागतीने आनंद मिळतो तर परमार्थात किती मिळेल. परमार्थातली शरणागती तर दोन्ही बाजूनी आहे. इकडे परमार्थामध्ये जेव्हा आपण शरण गेलो तर सद्गुरू त्याच्या 10 पट देतात. संसारात तर शरणागती करून 10 पट मिळत नाही. आपल्याला तेवढ्यापुरता आनंद मिळतो, तो शाश्वत नसतो. हे अतिशय उत्तम उदाहरण आपण याला लागून घेऊ शकतो. शरणागती केली, सुख मिळालं, पण ते सुख टिकू शकत नाही. त्याचा वियोग आहे, संयोग आहे. अशा काही ते निर्णयांच्या घटना आहेत की याच्यामध्ये जर बदल झाला तर आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. पण परमार्थाच्या बाबतीत जर एकदा सद्गुरूंचे हात धरले तर सुखदुःखाचा संबंधच त्या ठिकाणी राहत नाही. त्यामुळे मोठ्याचा हात धरणं ही जी संकल्पना आहे, ही शरणागती जर संसारात सुख देऊ शकते. साध्या सर्वसाधारण फुटके, आजचं महाराजांचं वचन आहे, फुटका संसार आहे. प्रल्हाद महाराजांचं आजचं वचन आहे 27 जुलैचं, की फुटक्या संसारामध्ये इतका वेळ घालवला तर खऱ्या अगदी सोन्यामध्ये जर तुम्ही वेळ घालवला त्याच्या 10 पट नाही 1000 पट तुम्ही मिळवू शकता. मग अशा प्रकारचं हे जे आपण बद्ध मुक्त निरूपण सांगितलं, तर बद्ध मुक्त असं वाटत होतं आपल्याला सुरुवातीला
की बद्ध म्हणजे वाईट आणि मुक्त म्हणजे चांगला. तर ते म्हणतात आहे समर्थ, आपण कालच्या ओळीवर थांबलो ते, की बद्ध आणि मुक्त हे देहाच्या दृष्टीने आहे. आत्मा तसा शांत, या आत्म्याची ओळख जर झाली ना, तर बद्ध आणि मुक्त हा संबंध ह्याच्याही वर नेलाय समर्थांनी. बद्ध असणे आणि मुक्त असणे या संकल्पना देहाच्या आहेत. आज मला सुख मिळत आहे असं जर मला वाटलं, हे सुद्धा बद्धच आहे, ही सुद्धा मुक्ती नाही. काहीच वाटत नाही कशाचं, ही अवस्था समर्थांना अपेक्षित आहे. आपण त्यापर्यंत जाण्यासाठी साधना करणं आवश्यक आहे. धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणत असताना परब्रह्मापर्यंत जर पोचायचं असेल, परब्रह्माचा अंश म्हणजे परब्रह्माचं स्वरूप आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. दुसरं कोणतंही स्वरूप आपल्या मनामध्ये न येता कामा नये. आणि परब्रह्म आणि त्याचाच अंश आत्मा एवढा संबंध म्हणजे बद्ध मुक्त हे जे वाटतं देहाच्या संबंध, येत आहे का लक्षात? देहाच्या संबंधात बद्ध आणि मुक्त हे आहे. देहाच्या संबंध आपल्याला वाटत होतं, म्हणजे वाचत असताना असं वाटतं बद्ध म्हणजे बांधलेला, की ज्याला मुक्ती शक्य नाही. पण समर्थ म्हणतात बद्ध आणि मुक्त हे दोन्हीही देहाच्या दृष्टीने आहे. मुक्त असणे देहानी, बद्ध असणे देहानी, याला परमार्थामध्ये महत्त्व नाही. कारण की हे देहाच्या संबंधातली बद्ध आणि मुक्त आहे. मी सध्या हा संसार सोडला, मी सध्या याचा विचार करत नाही, मी उदासीन आहे, मी कर्म करत नाही, केलेली कर्म समर्थांच्या चरणी अर्पण करते. हे सगळं मुक्त होण्याची जी धडपड आहे ना, ती सुद्धा देहाचीच आहे. खूपच मोठा आहे. म्हणून हे जो म्हणजे आपल्या लहानपणापासून आपण ऐकतो, आमची आई म्हणायची दासबोधासारखा ग्रंथ नाही. समजून घ्यायला गेलं तर अनंत आकाश सुद्धा ठेंगणं पडेल असे विचार त्या ठिकाणी. सत्याच्या पर्यंत जायचं असेल, आधार संसाराचा घ्यायचा. पण संसारातून ज्या काही गोष्टी आपल्याला शरणागतीने मिळतात, त्याच परमनंटली शाश्वत रूपाने शरणागतीने म्हणजे फक्त त्यांचा हात धरल्याने मिळतात. ज्ञानाची सुद्धा गरज नाही. ज्ञान असलं उत्तम आहे, नसलं तरी चालणार आहे. फक्त पहिल्यांदा शरणागतीची आवश्यकता आहे. आणि ती शरणागती जेव्हा आपण घराशी करतो, तेव्हाचा सुद्धा आनंद आपण कल्पना करू शकतो. कारण आपण सगळे संसारी गृहस्थाश्रम असल्यामुळे या सगळ्यांना याचा अनुभव आहे की जर आपण शरण गेलो तर त्या शरणागतीतून आपल्या स्वतःला आनंद मिळतो. त्याचं एक सर्वसाधारण उदाहरण आपण बोललो होतो की एक व्यक्ती होती की जी त्या लहान मुलाला खाऊ घालायची. जो थोडा अपंग होता त्याला ती खाऊ घालायची आणि खाऊ घालून वर्ष 2-3 वर्ष सांभाळ केला त्याचा, मनापासून केला, अगदी मनापासून, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता मनापासून माझा आहे ते असं म्हणून त्याचा सांभाळ केला. आणि नंतर जेव्हा त्या मुलाची, त्या व्यक्तीची आई आली आणि तिने दोष दिला की तू स्वतःच्या कामासाठी आणि कशासाठी तू त्याला ठेवून घेतलं आणि खाऊ घातलं, असं जेव्हा त्या व्यक्तीने म्हटलं, त्यावेळीसुद्धा तिला काहीच वाटलं नाही. कारण पूर्ण शरणागती होती कर्तव्यामध्ये आपल्यासारख्याला नक्की वाटलं असतं, सर्वसाधारण वृत्तीला नक्की वाटलं असतं इतकं करून आपल्याला असा कसा दोष मिळतोय. तर तिने सांगितलं, मी तुम्ही कोणी म्हणावं म्हणून केलेलंच नाही आहे, हे माझ्या समाधानासाठी केलं आहे. म्हणजे आपल्या संसारामध्ये सुद्धा शरणागती जर असेल तर स्वतःचं सुख कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तर परमार्थातलं सुख तर त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बद्ध आणि मुक्त हे देहाचे संबंध आहे. आणि त्याच्याही वरती म्हणजे कोणत्याही प्रकारची आशा नसताना त्यांच्या स्वरूपाकडे बघणं, म्हणजे पुरुष सुक्त म्हणत असताना त्या सुक्तामध्ये लक्ष लागणं, रामस्तुती करत असताना रामाकडे, सद्गुरूंची स्तुती करत असताना सद्गुरूंकडे आकर्षित होणं, त्यांचाच कल्याण स्वामी जे लिहून घेत आहेत आपल्यासाठी, जे समर्थच झाले आहेत, त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचं स्मरण, त्यांचाच विचार करणं, या सगळ्या गोष्टी शरणागती, या शरणागतीतून आणि जबरदस्तीची नाही, स्वतःपासून विचार केला ना, इतकं ते प्रगल्भ आहे सगळं. त्या प्रगल्भतेकडे स्वतः नतमस्तक होणे, कुणासाठी नसून फक्त माझ्यासाठी आहे. मी माझ्या समाधानात आहे, मला यातून आनंद मिळाला, मला यातून समाधान मिळालं. आणि त्यांनी सांगितलं की याच्या व्यतिरिक्त सुख नाही आहे. हे जेव्हा या समर्थ वचनांवर विश्वास असेल तर ते सुख काय असेल. नुसत्या संसारातलं सुख जर आपल्याला इतकं वाटतं, खरंच आहे, तिथे सुद्धा मिळतं आहे. त्यानंतर जर आपण ह्याकडे लक्ष दिलं, आणि ते 1000 पटीने देणारे आहेत पुन्हा, यांना मर्यादा नाही आहे. इकडे आईला कितीही वाटलं तरी आपल्याला पूर्ण सुखी ती करू शकत नाही, तिला मर्यादा आहे. तिच्या वयाला मर्यादा आहे, तिच्या देहाला मर्यादा आहे, तिच्या विचारांना मर्यादा आहे. इकडे तर अमर्याद विचार आहे, अमर्याद सगळं तत्व आहे. त्या अमर्याद तत्वाचे जर आपण लाडके झालो तर ते काय करेल आपल्यासाठी. मग ही मुक्ती आहे ना, ती देहाच्या संबंधात कशी येणार आहे. ही देहाच्या संबंधात ही येऊ शकत नाही.
असा तो अतिशय प्रगल्भ, अतिशय मोठा, म्हणजे परब्रह्म्यापर्यंत नेणारा हा विचार आहे. आणि विचारा इतकं देखणं काहीच नाही. एकटा विचारच आपल्याला मुक्त करू शकतो, एकटा विचारच आपल्याला बंधनात टाकू शकतो. ह्या विचारांनी, कोणत्या विचारांनी? काहीच नाही. मी त्यांची, ते माझे, याच्या व्यतिरिक्त चौथा विचारच जर येत नसेल, तर ते जे आहे ते जे आतलं देणं घेणं आहे ते म्हणजे बद्धमुक्त, ह्याच्या देहाच्या वरचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता हा संकल्प बरोबर आला आहे. म्हणजे इथपर्यंतचा हा जो विचार आहे ते. नंतर असो भागवत निरूपण, सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते हे पण झालेलं आहे. एक मिनिट, आहे इथपर्यंत झालं आहे. हां, मीपणापासूनच सुटला. आता एवढा मोठा विचार झाल्यानंतर मी आणि माझं यामधला मी वेगळा आहे आणि माझं हे सगळं वेगळं आहे. त्यामुळे या माझ्यातून जो सुटला, मीपणातून कसं सुटणार आहे? मी असणारच आहे आणि आहे म्हणूनच सगळ्या गोष्टी समजत आहेत ना, की मी आहे म्हणून सगळं समजत आहे. माझ्यामध्ये जो मन रमलं होतं त्यातून काढून या मीपणातून सुटला, माझ्यातून जो सुटला तोची मुक्त झाला. मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त, ही ओवी झालेली आहे. मुका असेल तो, बोलला असेल तो, त्यांनी सांगितलं असेल, न सांगितलं असेल, पण जर तो मनापासून जो सुटला असेल, अगदी वरवरच्या गोष्टीच नाही आहेत या, सगळ्या सखोल चिंतन आहे, आतलं चिंतन आहे, हृदयाचं चिंतन आहे. हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा. इतका संघर्ष करावा लागतो हृदयाला या गोष्टीसाठी, कारण हृदय कुठेतरी गुंतलंय. इथे तरी गुंतलंय, सारी जमीन घेतली आपण तरी त्या जमिनीत गुंतलंय. चुकीचं आहे का जमिनीत गुंतल्यानंतर? म्हणजे याचा अर्थ जमिनीला देऊन टाकायचं आहे का? नाही. तिथे इतकं गुंतलंय मन की त्या हृदयाला त्यातून बाहेर काढून, त्या घरात गुंतलाय, जमिनीत गुंतलाय, मुलांमध्ये गुंतलाय, प्रसिद्धीत गुंतलाय, अभ्यासात गुंतलाय, त्याच्यातून बाहेर काढणं त्या हृदयाला, हृदयाच्या मनाने बुद्धीला बाहेर काढणं, हृदयाचा हा, मग तेव्हा हृदयाचा विजयी शेवट होतो. जर विजय झाला हृदयाचा, तर अपूर्व संघर्षाचा, अतिशय संघर्ष केलाय त्या हृदयाने. त्या हृदयाला इतकी तळमळ होती देवाच्या आतुरता, भगवंताची आतुरता असलेलं हृदय आपल्या पोटामध्ये, आपल्या हृदयामध्ये आहे. ते हृदयाला इतकी आतुरता होती भगवंताला भेटायची, आणि सारखं मन आणि बुद्धी, चित्त, अहंकार सगळं आपलं संसारामध्ये रमत असल्यामुळे त्रास होत होता. आणि त्या त्रासाला जर थांबवायचं असेल, त्याला जर विजयी करायचं असेल, तर खूप संघर्ष करावा लागतो. आणि तीच साधना आहे. आणि ती साधना करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपण दुय्यम स्थान देऊन, आणि तिकडे प्रथम स्थान म्हणजेच प्राधान्य, म्हणजे जीवनाची सार्थकता आहे. म्हणजे तो बोलो किंवा न बोलो असा जो असेल तो मुक्त आहे. जयास बाधावे ते व्हावं, तेथे कैचा मुक्त व्हावं, पाहो जाता सकळ व्हावं, गुणवार्ता श्रीराम. गुणांचीच वार्ता सगळी करतात. हे आपली झालेली आहे ओवी कालची. गुणवार्ताच सगळी करतात, गुणांचं चिंतन करतात. या सगळ्या गोष्टीच्या चिंतनातून आपल्याला मुक्तभाव कसा मिळेल? सतत त्या चिंतनामध्ये, संसाराच्या चिंतनामध्ये राहिलो तर आपल्याला तो मुक्तभाव मिळू शकत नाही. संसारातून मन काढणं, संसार म्हणजे फक्त संसार नसून मायेतून मन बाहेर काढणं, देहाच्या संबंधातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सरळ विदेह अवस्था. देह नाही पण मी मुक्त आहे, मोकळ्या अवस्थेत मी आहे, अशा प्रकारची जी साधना खूप योगी लोक करतात. त्याच्यासाठी एकांतात जाऊन करतात, घरात राहून करतात, ध्यान करतात, जप करतात, उपासना करतात, की या देहाच्या वरचं काहीतरी आहे ते मला पकडायचं आहे. जयासबा तत्वज्ञाता परमशुद्ध. ह्याचं जर तत्वज्ञान ज्याच्याजवळ आहे ना, तो परमशुद्ध आहे. हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान ज्याच्याजवळ आहे, काळजी करण्याचं कारण नाही. आपल्याला आपलं समजलं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला महत्त्व कशाला द्यायचं आहे, आपल्याला सद्ग्रंथांमधून आणि सद्गुरूच्या कृपेने काय करायचं आहे. ज्याची गोडी आपल्याला नाही त्याला गोडी लावून घ्यायची आहे मनाला. गोडी आहे म्हणजे वरवरचं नुसतं एक साधा एक तरी ओवी अनुभवावी. ते म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु साक्षात परब्रह्म हे किती वेळा म्हणतो, किती वेळा असं म्हटलेलं आहे. आतापर्यंत 1000 वेळाच्या काही जास्तच वेळा झाला आहे. पण असं म्हणून कधी त्याच्याकडे लक्ष देणे, साक्षात ब्रह्म आहे म्हणतात आहे गुरुला, पण वाटलं तर पाहिजे. आणि का वाटलं तर मग 1000 म्हणण्याला सुद्धा किंमत नाही. जय जय रघुवीर. एकदा का वाटलं की हे गुरु ब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहे, आपले गुरु म्हणजे, असं वाटलं
की साहजिकच दुय्यम आपल्या संसाराला महत्त्व मिळतं. मग तत्त्वज्ञाता परमशुद्ध. हे परमशुद्ध आहे, ह्यावरती मनाला स्थिर करणं खरंच कठीण जबाबदारी आहे. म्हणजे हे ग्रंथ नुसते वाचण्यासाठी नसून ते अनुभवण्यासाठी आहेत जे म्हणतात ते करणं कृती फार कठीण आहे. ज्ञान समजणं वेगळं आणि कृती वेगळी. ती कृती संसारातली कोणतीही कृती अतर्क्य नाही आहे, कष्टकर नाही आहे, काही करू शकतो. जोर लावला तर ती सुनीता विल्यम्स जाऊनच आली ना. या सगळ्या गोष्टी करू शकतो जोर लावला तर, पण इकडे बाकी कृती काही चालत नाही. त्या ठिकाणी त्यांचीच आपल्याला कृपा पाहिजे. मग तत्व ते तयासी नाही मुक्त बग्ध. आता हे जे तत्वज्ञान आहे ना, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, ही 2 वाक्य जी आहेत की भगवंत हृदयस्थ आहे, आपण मराठीत बोलायचं, भगवंत हृदयस्थ आहे आणि जो आहे जो भगवंत, जो हनुमंताच्या हृदयात राम आहे तोच आपल्या हृदयात राम आहे. जे कोणतं आपलं तत्व मानतो ते सगळं आपल्या हृदयात आहे. ते आहे म्हणून आपण आहोत. ते जर नसलं तर आपलं काहीच अस्तित्व नाही आहे. प्रत्यक्षात क्षणोक्षणी आपला देह कसा घटत चालला आहे. मग ते घटत असताना तो बाकी स्थिर आहे ना, हे समजता आहे ना. हे जे ज्ञान आहे त्याला बद्ध आणि मुक्त त्याला नाही आहे काही. हे त्या मनाला पटवायचं आहे की ते असं काही कमी नाही होत आणि जास्त होत नाही. आपल्याला ते जेवढ्याला तेवढं आहे आणि होतं आहे आणि राहणार आहे. हे जे अंतरिम तत्व आहे ते प्रत्येकामध्ये सारखंच आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, देवाची तर लीला अगाध आहे. हरी अनंत, हरी कथा अनंता. आपल्या संदर्भात जरी विचार केला तर आपल्याजवळ जे आहे ते सगळ्यांजवळ आहे, कशातही बदल नाही. आणि ते ज्याला समजलं तो कधीच कोणाबद्दल वेगळा विचार करणार नाही. वरवरचा विचार करेल पण आतमध्ये स्थिर राहील. आतमध्ये जर स्थिर राहील ते योग वसिष्ठाचं सार तेच आहे की वर काहीही कृती करा, आतमध्ये स्थिर राहा. आणि आतमधली जी स्थिरता आहे ती म्हणजे भगवंताला धरून राहणे. हे जे तत्वज्ञान, हे जे ज्ञान आहे ते नुसतं ज्ञान श्रवणाचं नसून अनुभवण्याचं आहे. तयासी नाही मुक्तबद्ध हा विनोद मायागुणे. मायागुणांमुळे तो विनोद वाटतो. मायेमध्ये जो अडकला, सर्वसाधारण अशा गोष्टी आपण खरंच ज्यांना ज्ञान नाही किंवा ज्याची इच्छा नाही, जे परिपक्व नाहीत त्यांच्यासमोर खरंच करू शकतो का? हे नाही करू शकत. ते विनोदच ठरतो तो. आजकाल फार म्हणजे हे झालं आहे, तुमचं वेगळंच विचार चालले आहेत तुमचे असं म्हणतात लोक. याचं कारण गो विथ द फ्लो नाही आहे ना, काहीतरी वेगळा मार्ग निवडला आहे ना. मग त्या वेगळ्या मार्गामध्ये लोकही कमी आहेत. आणि इकडे परीक्षा घेणारे खूप आहेत, इकडे आनंद देणारे आहेत. काही केलं की आनंद, काही केलं की कौतुक मिळत आहे. आणि तिकडे परीक्षा घेणारे आहेत, इतके कठोर परीक्षा घेणारे आहेत, क्षणोक्षणी परीक्षा घेणारे लोक आहेत. मग या 2 गोष्टींपैकी जो खरंच स्वतःवरती विश्वास असेल आणि जो भगवंतावर विश्वास असेल तोच या भागाला येऊ शकेल. अन्यथा सर्वसाधारण गो विथ द फ्लो जे सगळेजण करतात तसं जर आपण करत गेलो तर तिकडे आनंद जो मिळतो तो मिळत राहील, पण तो टिकणारा नाही. हे सगळ्यात शेवटी लक्षात येईल. हे कधी ना कधीतरी समजायला पाहिजे, नाही तर ते लोक विनोदच ठरतो. आता 20, 22, 25 वर्षाच्या ज्यांची इच्छा नाही आहे परमार्थिक धार्मिक विचार करायची किंवा या सगळ्या गोष्टींचे दुड्डाचारी गोष्टी ज्याला म्हणतात हे करण्याची ज्यांची तयारी नाही, त्यांच्यासमोर बोलून बघावं की असं असं असतं, अरे बाबा याच्यात काही पडलं, ते म्हणतील आमची वेळ आल्यावर आम्ही बघू. मग हा विनोद ठरतो आपण सांगायला गेलो तो. म्हणजे भगवंत गीतेमध्ये म्हणतात आहे, ज्याला गरज आहे त्याच्यासमोर बोला. जो स्वतःहून तुमच्याजवळ आला विचारायला त्याला सांगा, अन्यथा याचा विनोद ठरेला. मायेचा जो गुण आहे तो मायेचा गुण स्वतः तर ऐकणारच नाही, आपल्यालाही त्यांच्याकडे खेचतील. जो सांगायचा प्रयत्न करेल तोच इतका विचित्र पद्धतीने आपल्यासमोर सांगेल की आपल्याला त्याचं पटेल, कारण ते दृश्य आहे सगळं. जे तो सांगतोय ते दृश्य आहे ना. मग दृश्यावरती विश्वास बसतो, अदृश्यावरती विश्वास आपला कधीमधी बसला आणि त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलो तर आपण त्यांच्यासारखे होते आपल्यासारखं होण्याऐवजी. हा जो आहे तो मायेचा गुण आहे. म्हणून कोणाच्या संपर्कात आणि ज्यांची इच्छा नाही त्यांच्याशी जो भगवंत सरळच म्हणाले शेवटच्या अध्यायामध्ये की ज्यांनी विचारलं ना, अर्जुना मला तर डोळ्यातच पाणी येतं तो अध्याय वाचला की 18वा. अर्जुना ज्याला गरज आहे ना त्याला सांग बाबा रे, बाकीच्यांना कोणाला सांगू नको. ते मला कृष्णही मानणार नाही, ते मला देवही मानणार नाही. एवढं विश्वरूपाचं दर्शन दिलं मी सगळ्यांना, कोणी मानलं आहे मला? कोण मानत आहे?
ते 3 लोक होते सगळे फक्त, की ज्यांनी त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. ते त्यांचा तेज सहन करू शकले. हजारो लोकांच्या मध्ये बसलेले असताना सगळेजण सभेमध्ये त्यांनी विश्वरूपाचं दर्शन दिलं. कुणी बघितलं? फक्त विदुर, कृपाचार्य आणि भीष्म. या व्यतिरिक्त कुणीही त्यांना बघू शकलं नाही, स्पष्ट समोर असून सुद्धा. तर आपल्याला तर कल्पनाच करतोय ना आपण की परब्रह्म कुठे आहे. त्यामुळे जे या मार्गाचा स्वतः प्रवास करत नाही, एक 18 वर्षाची मुलगी आहे, साऊथ इंडियामधली, दक्षिणेतली, सारखी म्हणे मला कोणी समजून घेत नाही काकू, मला कोणी समजून घेत नाही. म्हटलं काय समजून घेत नाही तुला? मला वाटलं आजकालच्या पिढीचे इतके प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं काहीतरी उत्तर हवं आहे म्हणून ती मला सारखी म्हणते आहे फेसबुकवर, काकू मला समजून घेत नाही. म्हटलं कोण समजून घेत नाही आणि काय समजून घेत नाही? तर म्हणे मला खूप असं वेगळं काहीतरी दिव्य ज्ञान द्यायचं आहे, मी पुस्तक काढलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, कुणाला समजत नाही. म्हणजे ताबडतोब तू मला ते पुस्तक पाठव, आपण त्याच्यावरती चर्चा करू. माझं वय मोठं असून ती लहान मुली, तिला जो अनुभव आला, कोणी माझ्याकडे बघत नाही. माझा एवढा मोठा खर्च झाला, मी वडिलांकडून कसे बसे पैसे घेतले आणि ते माझ्या मनातले विचार मांडून ठेवले. मला फार आनंद होतो. मी तिला एकच प्रश्न विचारला, तुला आनंद होतो आहे ना या सगळ्या लिखाणाने? हो म्हणाली, मला आनंद हो. मग का सांगायचं आहे सगळ्यांना मला आनंद होतो म्हणून? तर ती म्हणाली का, माझं इतकं चांगलं ज्ञान आहे. म्हणजे कोणी ठरवलं चांगलं आहे म्हणून? मी स्वतःच तुला क्रॉस क्वेश्चन करते. म्हणजे ती इतकी चांगली व्यक्ती आहे की माझ्यासारखी बाईसुद्धा म्हणते का तुला असं वाटतंय सगळ्यांनी बघावं? जर तुला समाधान मिळतं आहे ना, मग तू स्वतःपुरतं केंद्रित राहून ते पुस्तक वाचत जा रोज आणि स्वतःचा अनुभव घेत जा. का वाटतंय सगळ्यांनी बघावं? याचं कारण ते इतकं चांगलं ज्ञान आहे. हो चांगलं आहे, पण दान कसं पाहिजे? सत्पात्री पाहिजे. पात्र जर सत्पात्री नसेल, आपण जर एखाद्या भिकाऱ्याला पैसे दिले आणि आपल्याला तो भिकारी समजून त्याला पैसे देतो, नाही दिले पैसे त्याला, त्याचं त्यांनी काही करावं, ताबडतोब त्यांनी जर त्याचा दुरुपयोग केला तर असं मनात येतं ना. म्हणजे सत्पात्री दान पाहिजे ना. मग नाही वाटत आहे तुझं ज्ञान अगाध आहे, नाही समर्थांचं ज्ञान मोठं, नाही कल्याण स्वामी महत्त्वाचे असं म्हणणारा व्यक्ती असेल, खरंच त्याला आपण देऊ शकतो हे ज्ञान? खरं आहे, कितीही चांगलं आहे, आपल्यालाच जर कळलं नाही अजून तरी वाटतं हे खरं आहे, सांगायचं का? सांगण्याचं काही कारण आहे का? ज्याची वेळ येईल तेव्हा तो स्वतः शोधेल आणि जो स्वतः शोधतो ना त्याला भगवंत स्वतः उभे राहून देतात ज्ञान. त्याला काही कुणाजवळ जायची गरज नाही. मग या सगळ्या गोष्टी जर तुला आहे तर ही गुणवार्ता आहे बाकीच्यांची सगळ्यांची. हे काही वैयक्तिक आणि पर्सनल असं संसाराचं उदाहरण. तिला जर लहानपणी लहान मुलीला त्रास होतो आहे कारण तिचं वय कमी आहे, जे तिला कळलं आहे तिला सांगायची इच्छा आणि साहजिक आहे. ही पण एक माया आहे, गुणवार्ता आहे. कारण गुणवार्ता अशी की मला इतकं प्रगल्भ ज्ञान माझ्या कृपेने, खरंच सद्गुरूंच्या कृपेने मिळालं. किती सुंदर पुस्तक लिहिलं इंग्लिशमध्ये, आणि साऊथमध्ये इंग्लिश भाषा चांगली आहे. माझा विषय इंग्लिश असल्यामुळे तिला नंतर मी त्यावरती डिस्कशनसुद्धा केलेलं आहे की खरंच तुला हे जे मिळालं आहे ना ते कुठलं तरी पुण्य आणि सद्गुरूंची कृपा आहे. पण ज्या ठिकाणी गरज नाही, जे तुला समजू शकत नाही ते मूर्ख ठरवतील. हे तर विनोद शब्द वापरतात, आपण मूर्ख ठरतो. या वयात सुद्धा जर आपण असे काही प्रकार केले, ग्रंथ उघडला, हसणारे लोक नाही आहेत का? ज्यांना जे वाटतं ते करू द्यावं, ज्यांची वेळ जशी असेल तसं होणार आहे. या सगळ्या गोष्टी गुणात येतात. त्यामुळे एवढं बद्धमुक्त निरूपण झाल्यानंतरही जर बदल होत नसेल तर मग पुन्हा बद्धतेकडेच चाललो आहे ना आपण. असं तिला जेव्हा सांगतो तसं मलाही सांगणारे खूप आहेत. काहीही म्हणायला गेलं की लागलीच सांगायला येतात की असं नाही, हे चुकतं आहे. ह्यामुळे पुन्हा तुम्ही या गोष्टीमध्ये अडकताय बरं. ह्या सगळ्या गोष्टींचा हा जो वेगळा खेळ चाललाय तो अदृश्य कसं म्हणायचं भगवंताला? मग जर भगवंत कुणाच्या ना कुणाच्या रूपाने कोणते तरी संकेत जर देत असतो तर आपण त्याला अदृश्य कसं म्हणायचं? तो प्रत्यक्ष समोर येत नाही, हे आपल्या युगाचा दोष आहे. जय जय रघुवीर समर्थ. ह्या सगळ्या गोष्टी पटण्यासाठी ही फक्त कृपा लागते. कृपा नसेल तर ह्या गोष्टी पटत नाही. म्हणून मी एक पोस्टसुद्धा लिहिली होती की आपल्याला वाटणं वेगळं आणि आपल्या नव्या पिढीनेसुद्धा तेच करणं हे खरंच भाग्याचं लक्षण आहे. असेल तर भाग्य आहे, नसेल तर आपण आपल्या मार्गाने जायला मोकळे आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ही मायागुणामध्ये अडकणारी गोष्ट आहे. मोठे मोठे तत्त्वज्ञानी त्यांच्या घरामध्ये, एकनाथ महाराजांना मुलांनी त्रास दिला, तुकाराम महाराजांना त्यांच्या बायकोनी त्रास दिला, समाजाने तर दिलाच दिला. समाजाच्या गोष्टी तर अगदीच वेगळ्या आहेत. समाजाच्या गोष्टी तर समाज समजूच शकत नाही कोणी काय चाललं चांगल्यांना. पण घरात सुद्धा त्रास नाही झाला. शेवटी त्यांना समजावून सांगावं लागलं एकनाथांना,
असं आहे. त्या 2-3 घटना जेव्हा सहस्र भोजनाची घटना जेव्हा घडली तेव्हा तो वडिलांच्या पाया पडला. आणि जोपर्यंत त्याची वेळ आली नाही, एकनाथ महाराज नाही समजावू शकले. तर ते म्हणतात, या गुणांमध्ये जे रमलेत, जे मायेमध्ये आहे, ज्याला गुण म्हणतात, ते गुणवार्ता मायेमध्ये जे आहे ना, त्याचा आनंद खूप मिळतो. आणि त्या आनंदाची भरपाई झाल्याशिवाय, एखादं जबरदस्त दुःख आल्याशिवाय माणूस परमार्थाकडे वळत नाही. आणि एखाद्याची पूर्वपुण्य असेल तर आनंदात सुद्धा वळतो. ही सगळी पूर्वपुण्याई आणि जबरदस्त दुःख याची करामत आहे. आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. जय जय रघुवीर. प्रकृती खेळ करते आणि त्या प्रकृतीमध्ये प्रकृतीप्रमाणे जर आपण फिरत राहिलो तर बद्धमुक्त हे जे चक्र आहे ते राहील. बद्धमुक्ततेच्या म्हणजे आता त्याच्यावर जर जायचं असेल तर या चक्राच्या बाहेर पडावं लागेल. गुणवार्तेच्या बाहेर पडावं लागेल. चांगलं आणि वाईट हे सुद्धा गुणवार्ताच आहे. तत्वज्ञाता जेथे नामरूप हे सरे, तेथे मुक्तपण कैचे उरे. मुक्तबद्ध हे विसरे, विसरलेपणासी श्रीराम. हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का. त्यांनी म्हटलं जेथे जेथे नामरूप हे सरे. नाम आणि रूपाचा जर विश्वास नसेल, नामस्मरण नामस्मरण म्हणजे अगदी माळ घेऊन हातात नाही, देवाचं स्मरण ज्या ठिकाणी नसेल तिथे मुक्तपण कैसे. मुक्त नाही, बद्ध नाही, काहीच नाही. जेथे नामरूपे सरे तेथे मुक्तपण कैसे. बद्ध मुक्त हे विसरे, विसरलेपणाचे. बद्ध मुक्त हे विसरलेपणाला सुद्धा विसरतात. या सगळ्या विसरण्यातून खरंच काही हरवलं असेल ना आपलं. एक शनीची परीक्षा आली होती काल, मी पोस्ट टाकली की शनी वेगवेगळ्या प्रकारांनी परीक्षा घेतो. तेव्हा आपल्याला हरवलं 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 गेलं गेलं संपलं संपलं असं जर वाटलं तर शनी म्हणतो ते संपलं तर ते पुन्हा मिळवायच्या मागे जा, काही हरकत नाही माझी. जे संपलं 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 वाटतंय, जे तुटलं 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 वाटतंय, जे माझ्या जीवनातून निघून गेलं निघून गेलं निघून गेलं असं वाटतंय, तर पुन्हा त्याचं स्मरण कर आणि पुन्हा मिळव, पुन्हा जन्माला ये, काही हरकत नाही. पण त्याच्यावरती शनीच्यावरती जे हनुमंत आहेत त्या हनुमंतांची जर उपासना केली तर शनीचे जे काही दोष आहेत ते सगळे, शनी मुद्दाम परीक्षा घेतो, या परीक्षेत जर निघाला तर हनुमंतापर्यंत जाता येत आहे. पण हनुमंत शनीच्या वर आहेत. कोणतेही ग्रहांच्या वर हनुमंत आणि राम तत्व आहे ना, सगळे परब्रह्म या सगळ्या ग्रहांच्या वर आहे. ग्रह घेणारी ही जी परीक्षा आहे ती ग्रह का घेतात हे जर कळलं तर हा जो आहे गवसलं, काय गवसलं, काहीतरी वेगळं गवसलं तरच काहीतरी आपल्याला समजू शकतं. हरवलं ते गवसलं का आणि गवसलं ते हरवलं का. जे गवसलं आहे ते हरवलं आहे का आणि हरवलं ते गवसलं आहे का. या सगळ्या गोष्टीतून गवसण्याच्या मागे जाण्यापेक्षा ते सगळं तिथेच सोडून द्यायचं. बुद्धीला विराम द्यायचा, पूर्णपणे विराम द्यायचा आणि हृदयाकडे वळायचं. मग त्या हृदयाला जो शेवट, तो विजयी शेवट होतो, तो बाकी संघर्ष संपलेला आहे. पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची गरज राहत नाही, कारण हृदय आपली साक्ष देतच असतं, सारखी साक्ष. बद्धमुक्त झाला कोण. माता समर्थ म्हणतात आहे, बद्धमुक्त झाला कोण तो जरी नव्हे की आपण बदक जाणावे मी पण धरत्यास बाधी. हे मी पण आहे ना, जो धरतो ना त्याला बाधतं. या क्षणी सोडतो म्हटलं सुटलं. म्हणजे आता जे आपण चर्चा केली विचारांची, त्या विचाराप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडतात. विचारातच मुक्ती आहे आणि विचारातच बद्धता आहे. बद्धतेचा विचार असेल तर शोधत बसू, जे गेलं ते मिळवू. पैसा गेला, खूप मोठं नुकसान झालं, कंपनी बुडाली, आणखी काय झालं, पुन्हा उभी करू आपण, पुन्हा उभी करू. म्हणजे पुन्हा 20-25 वर्ष आयुष्यातले घालवायचे, उभी करू ही जिद्द आहे. त्या जिद्देपायी करेलही. पण ते करत असताना पुन्हा स्मरण जर भगवंताचं असेल तर उभी पण करेल आणि भगवंतही मिळेल. दोन्ही गोष्टी साध्य त्या सुवर्णमध्ये साधता आला पाहिजे. म्हणजेच लक्ष्मण रेषा लांगली नाही पाहिजे. एकदा जर तुला म्हटलं हे सगळं गेलं आहे तुझ्या हातचं, जे तुझ्या नशिबात नव्हतं, जे तुझ्या नशिबात नव्हतं ते गेलं आहे ना, प्रकृतीने घेतलं आहे ना काढून, मग तरीसुद्धा पुन्हा मिळवायची ही जर इच्छा असेल तर माझं आठवण ठेव, कदाचित मिळेल, कदाचित मिळणार नाही, पण तू तर माझा आहे हे मधल्या काळात तरी कमीत कमी कळेल. अशा परीक्षा. आणि आश्चर्य हे आहे की एकही व्यक्ती असा नाही की ज्याची परीक्षा अशी कठीण एकदा ना एकदा तरी होत नाही. कितीही आपण वाचवायचा प्रयत्न केला, आपल्या मुलांना असो, आपल्या स्टुडंट्सना असो, विद्यार्थ्यांना, कोणालाही वाचवायचा प्रयत्न केला, त्यांच्या वैयक्तिक परीक्षा त्यांना द्याव्याच लागतात. मग त्याच्यावरती धरता जो असतो त्याला जर धरून बसलं, अक्षरशः
सोनं गेलं म्हणून धाय मोकळून रडणारे जीव गेलेले लोक आहेत. इतकं सोन्याला महत्त्व आहे की जीवापेक्षा सोनं महत्त्वाचं त्यांना वाटतं आणि गेले. असं जे अर्धवट जीवन होतं त्यांना पुन्हा जन्माला दिसतंच आहे स्पष्ट. आपण रात्री ज्या गोष्टी करतो दिसतंय ना स्पष्ट, इतरांचं दिसतं आपल्यालाही दिसायला पाहिजे. आपण जो रात्री विचार करतो तो रात्रीच्या झोपेमध्ये विसरत नाही. सकाळी उठल्या उठल्या ते आठवतो आणि तिथेच बरोबर जातो. मग जर रात्रीच्या झोपेतून जर आपल्याला उठलो आणि ती गोष्ट जर आपण विसरलो नाही एवढ्या गाढ झोपेत, तर मरणाची ही जी झोप आहे त्यानंतरसुद्धा विसरणार नाही आहे. कारण या जन्मात जे आहे ते सुरुवातीच्या काळी आधीचे लोक म्हणत होते की पिशाच्च योनी आहे. धुंदुकारीच्या वेळी भागवताच्या वेळेस वगैरे तर पुष्कळ वर्णन आहे. विसरत नाही. कारण ते जे पिशाच्च आहेत ना ते पिशाच्च मृत्यू झाला देहाचा मृत्यू झाला आणि जर त्याला एखाद्या मांत्रिकांनी पकडलं आणि त्याच्यावरती त्याच्या काही जारण मारणाच्या क्रिया केल्या. आमच्या महाराजांचं आहे ते, महाराजांचं निरूपण ते आहे शेवटचं. जारण मारणाची क्रिया त्या पिशाच्यावर केल्या. मग कोण आहेस रे तू असं म्हटल्याबरोबर तो सांगतो अमुक अमुक गावचा पाटील आहे मी. असं म्हणणं म्हणजे मेल्यानंतर सुद्धा तो विसरला नाही याचं तर उदाहरण आहे स्पष्ट. या सगळ्या स्पष्ट मेल्यानंतर तो व्यक्ती विसरत नाही आहे की आपण कोण होतो मागच्या जन्मी. मग आपण जसं झोपेच्या नंतर आठवतं कालचं रात्रीचं सगळं, काही विसरत नाही. कालचा दिवस काय 10 वर्षापर्यंत आठवतं चांगलं. मग ह्या सगळं जर विसरत नाही तर किती दिवस पकडायचं. मग त्याला पकडल्यानंतर विसरत नाही, पुन्हा तेच करावं लागणार आहे. तेच करण्यात आवड आहे आता. तेच करायचं आहे पुन्हा. कितीही चांगलं असलं तरी पुन्हा तेच करायचं आहे. मग ते धरत्याला बाधतं, ते धरणाऱ्याला बाधतं. ज्याने सोडून दिलं नाही आता नाही, एकदा समजलं एवढं करून, आता हा जो झटका बसलाय त्या झटक्यानंतर आनंदाचा असो किंवा दुःखाचा असो या ठिकाणी कुठेतरी थांबायला पाहिजे. असं जो म्हणेल त्याला धरणार नाही, त्याला बंधन नाही. एकदा त्याला पूर्ण जीवन कळलं, 100 वर्षाचं आयुष्य कळलं, नुसतं स्वतःचंच नाही तर ब्रह्मांडाचं सुद्धा आयुष्य कळलं, त्याची प्रकृती कळली ब्रह्मांडाची. या सगळ्या गोष्टींचा जर विचार त्याला केला, हे तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वज्ञाता परमशुद्ध. याला एकदा का कळलं आपण तिथे कोण आहोत, आपला काय भूमिका आहे, आपण कशासाठी आलो आहे, आपण कोण आहोत, कोणाचे आहोत, मग हा तिथे धक्का बसण्याचा प्रश्न. तिथे शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत सगळे भगवंत स्वतः समोर आणि आपण मागे चालणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही आहे. कारण हा भवसागर पार करत असताना त्यांचीच सोबत लागणार आहे, दुसरं काही आपल्यासोबत येणार नाही. मग हा जो धरत्याला बाधक जो गोष्टी आहेत त्या बाधक गोष्टी सोडायला पाहिजे हे समर्थ सांगतायत. आणि त्यांच्याच कृपेने सुटू शकतात. मी फक्त तो मानलं पाहिजे ना, श्रवण केलं आहे आणि मानलं तर बाकी त्या गोष्टी सुटण्यासाठी स्वतःचे प्रयत्न करा. समर्थांनी सांगितलं आणि मनातून तेच चालू राहिलं तर समर्थ काही नाही करू शकणार. हतबल आहे ते म्हणतात ते तर तुलाच करावं लागेल तर मुक्ती आहे. तू मुक्त व्हायचं का बद्ध व्हायचं का इथे पुन्हा यायचं पुढच्या योनी. ह्याच्या चुका आहेत ना, या चुकांच्या सोबत जन्म घ्यावा लागेल सगळा. त्यापेक्षा नकोच ते. कारण कोणतं आपलं सरळ आयुष्य आहे. कळो न कळो होणारे चुका आहेत, अपराध आहेत, न कळता केलेले अपराध आहेत, त्या सगळ्यांच्या सोबत पुन्हा भार घेऊन आणि जन्माला यायचं आहे. तुझा मधला जीव आहे ना, आत्मा आणि आपला देह, याच्यामध्ये जो जीवात्मा आहे ना, तो जीवात्मा बिचारा पुन्हा पुन्हा येत राहतो. तोच आत्मा आणि त्याच्यासोबत तो जीव त्या वासनांनी अडलेला, त्याच वासना, तशाच प्रकारची पुत्र, तशाच प्रकारची पुत्री त्या ठिकाणी आपण जातो आणि पुन्हा आपलं तेच चालू. कारण विसरलो नाही आहे कोणत्याच गोष्टी. जडभरताचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. विसरलो तर मुक्ती आहे, नाही विसरलो तर पुन्हा पुन्हा येणं आहे. इतकं स्पष्ट आता मत त्या ठिकाणी आपलं झालं पाहिजे तर समर्थांची कृपा होईल. अन्यथा कृपा होऊनही आपण त्याचा उपयोग करून घेणार नाही. ते स्वातीचं पाणी शिंपल्यात पडतं, मोती होतो. ते स्वातीचं पाणी आणि शिंपला ह्याचं एकत्रीकरण होऊन जो मोती तयार होतो, तसा मोती आपल्याही आयुष्याचा होऊ शकतो. त्यांचे अमृतासारखे शब्द कानामध्ये आणि हृदयामध्ये जर ठसले तर तो मोती जसा बहुमूल्य आहे तसं आपलं जीवन बहुमूल्य होऊन जातं. हा आपल्या दृष्टीने बहुमूल्य आहे. हा ज्या देहाची ही जी किंमत आहे ती किंमत मग त्यामधून कळू शकते. अन्यथा या देहाला तशी काय किंमत आहे. कितीही हुशार, कितीही श्रीमंत, कितीही पैसा, कितीही विद्वान असला तरी किंमत कुणाला किती दिवस आहे. आपल्यालाच नसेल तर इतरांना कुणाला काय किंमत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर धरता कोण आहे, आपणच.
इतकं स्पष्ट सांगितलं आहे तरी धरतो आहे. सोडायचं नाव नाही काहीच. कोणत्याच गोष्टी सोडायच्या नसतील तर आपल्याला पुन्हा येण्याच्या शिवाय पर्याय नाही. जय जय रघुवीर समर्थ. एवम हा अवघा भ्रम, एवम हा अहंतेचा झाला श्रम, मायातीत तो विश्राम, सेविला नाही श्रीराम. असं जर केलं नाही तर जो मायातीत, मायेच्या वरती असलेला विश्रांती स्थानमेकम कविवरवचसाम जीवनम सज्जनानाम बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतु भवताम भूतये राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं. मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. या सगळ्या गोष्टी इथल्या इथे जर हा मायातीत असलेला जो विश्राम आहे, जो करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. सोमवार आहे आज, शिवमानस पूजा राहिलीच आहे म्हणायची. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर धरता जो आहे तो, या धरलं तर पाहिजे कुणाला? श्रीरामाला धरलं पाहिजे, शंकराला धरलं पाहिजे, सद्गुरूंना, आणि धरतोय संसाराला. मग तो मायातीत जो विश्राम आहे तो काय होतोय? जो विश्राम आहे तो सेविला नाही, त्याची चवच चाकली नाही. त्याची चव चाकली नाही. असोबद्धता आणि मुक्तता जाऊ द्या म्हणतात. आता वेळ झाली, आपण त्याचं वाचू की आता असोबद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. पण जी तुमच्या मनामध्ये कल्पना आहे ना ती साच आहे. म्हणून हे मृगजळ. मग शेवटी समर्थ म्हणतात म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ, नंतर स्वप्न मिथ्या तात्काळ जागृतीसी होय. कितीही मोठं स्वप्न पडलं, अगदी कैदेत आहे, 25 वर्षाची शिक्षा झाली आहे, कटोरं घेऊन बसलो आहे जेलरच्या समोर आणि त्या लोकांच्या समोर, मला द्या, मला शिळं अन्न देत आहेत, खातात आहे, हे सगळं बघतोय स्वप्नामध्ये आपण. आणि मला 20 वर्षाची सजा झाली आहे, मारझोड केली आहे, मी कुणाला तरी जीव घेतला आहे आणि मला जेलमध्ये मी गेलो आहे. चांगले स्वप्न असू शकतं, वाईटही स्वप्न असू शकतं, कोणतंही स्वप्न असू शकतं, स्वप्नाला मर्यादा नाही. मग असं स्वप्न पडलं आणि ते घेत असताना भयंकर त्रास आहे मनाला. पण एकदम सकाळी सकाळी कोणीतरी आपल्याला हात मारला, अरे उठ रे, उठ म्हटलं, अरे हे स्वप्न होतं का? म्हणजे मी स्वप्नात मार खात होतो का? मी स्वप्नात शिळं खात होतो का? स्वप्नात जेलमध्ये होतो का? असं जेव्हा त्याच्या एका हाकेने, फक्त एक हाक, उठ उठ म्हटलं, तसं सद्गुरूंनी उठ म्हटलं की उठलं. म्हणजे हे जे मृगजळासारखा संसार आहे त्या संसारातून उठ म्हटलं की उठलं पाहिजे. जसं स्वप्न संपलं, रज्जू भासे सर्पतो खरा, केवळ माया आहे, बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे. अमृतकण. रज्जू भासे सर्पतो खरा, केवळ माया आहे, बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे. बुद्धी भार वाहते. प्रत्यक्षात रज्जू जो आहे तो सर्प भासतो, तो भास आहे, हा मृगजळ आहे. स्वप्नीबद्ध मुक्त झाला, स्वप्नामध्ये बद्ध आणि मुक्त झाला, काय फरक पडणार आहे? मूळ उठलाच नाही आणि स्वप्नामध्ये बद्ध मुक्त राहिला, तो जागृतीस नाही आला. कैसा कोण काय झाला काही कळे ना श्रीराम. काही कळत नाही त्याचं काय होईल, त्याचंच त्याला आहे ना. ना सासूला समजत, ना नवऱ्याला समजत, ना आईला समजत, फक्त सद्गुरूंना कळतं त्याचं काय झालं. मला इतका सगळी संधी दिली पण याने ती गमावली. म्हणून एकदा गोंदवलेचे महाराज म्हणतात ना, जो माझ्याकडे येतो ना त्यांनी माझ्याकडून भरभरून घेऊन जावं म्हणतात. इतकं घेऊन जावं की जे कधी न संपणारं असं अक्षय सुख घेऊन जावं, अशी माझी तळमळ आहे म्हणतात. आणि प्रत्यक्षात नेणारा एखादाच असतो म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. सारखे माझ्या जेवणाची आणि माझ्या ठिकाणी येतात, मला पाया पडतात, सगळं करतात. प्रत्यक्षात माझ्याकडून काहीच घेऊन जात नाही. आणि तुम्ही जे एवढे कष्ट करता, खर्च करून येता, बसनी येता, त्यांचं आहे एका दिवशीचं प्रवचन, बसनी येता, घरदाराला सोडून येता आणि जाताना काही नेत नाही म्हणतात माझ्याकडून. जे मी द्यायला तयार आहे ते नेत नाही. आणि नाही त्या गोष्टी तिथून मसाला घेऊ दे, पापड घेऊ दे, पेढे घेऊ दे आणि हार घालू दे, फुलं करू दे, ह्याच्यातच तो जातात. नाही, 99% लोक तसे जातात. मला खूप वाईट वाटतं रे बाळा म्हणे, तू असा वापस जातो रिकाम्या हाताने. आणि आपल्याला वाटतं आपला हात भरलेला आहे. हेच दृश्य निरसन आहे. आपला हा भरलेला आहे, तिथून आणलेले पेढे
तिथून आणलेले कपडे, तिथून आणलेले प्रसाद, तिथून आणलेला नारळ, हात भरलाय. प्रत्यक्षात महाराज म्हणतात तुमच्या हातात काहीच नाही. जय जय रघुवीर. जबरदस्त आहे. महाराजांनी कधी कधी टोचून पण बोललेलं आहे. अरे इतकं वाईट वाटतं म्हणे माझ्याकडे येऊन तुम्ही वापस जाता. आपणही वापस जातो. इथे बसून महाराज आता आनंद देऊ शकतात आपल्याला, की ते म्हणतात मी इतका निरपेक्ष आहे, निर्लेप आहे, निर्लोभी आहे आणि दयाळू आहे. त्यामुळे तू जिथून हाक मारशील तिथे मी तुला देतो. इथे येऊनही रिकामे आहेत आणि तू जातो. हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, म्हणून मुक्त विश्वजन. जो भरला घनदाट हरी दिसे असे म्हणेल, जयास झाले आत्मज्ञान. ज्याला आत्मज्ञान झालं, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वावर श्रीराम. बद्धमुक्त हा संदेहो, धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निस्संदेहो, देहातीत वस्तू श्रीराम. नंतर आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रोती, सावध परिसावे श्रीराम. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास षष्ठ समाप्त. या ठिकाणी समाप्त जरी झाला तरी उद्या पुढच्या निवेदनामध्ये थोडासा भाग 2 ओव्यांचा पुन्हा घेईन. म्हणजे मागचा भाग घेऊन प्रस्तावना जी घ्यायची आहे पुढच्या याची ती पुन्हा घेऊ आणि मग आपण पुढच्या समासाला सुरुवात करू. दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा निरूपण. 3 ओव्या वाजते आणि थांबते. वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे श्रीराम. काही दृष्टी सही न दिसे मनास, तेही न भासे न भासे न दिसे कैसे ओळखावे श्रीराम. पाहो जाता निराकार मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे श्रीराम. कल्पू जाता वाटे काळे ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना ढवळे वर्णरहित श्रीराम. जया वर्ण व्यक्ती नसे भासाहून अनारिसे, रूपची नाही कैसे ओळखावे श्रीराम. न दिसता ओळखण किती धरावी आपण, हे तो श्रमासीच कारण होत असे श्रीराम. जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष श्रीराम. अचिंत्या व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा खाय ठाव श्रीराम. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मन न करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक समास, 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा करतात्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मानुषाचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिती हेतुं, त्वामध्यात्मज्ञान विरंतर हृदि भाव्यम. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या हृदिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासम्. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैर्अर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नातीतकार्या किलकारी, मानातीतो माधवरूपो किलधारी.
भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं रमिन्दीवरनीलम् को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्नं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दम् नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम् श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।